काय शांताबाई येऊ का? अगं कमले, विचारतेस काय? ये की. काय करताय शांताबाई? 2-4 दिवस झाले बाहेर कुठं दिसलाच नाही. अगं मरणाचं ऊन पडतंय बघ. उन्हातानाचं बाहेरच निघू वाटत नाही बघ. तर बसते बाई घरातच काहीतरी खुटुपुटू करत. हाव का? तेच म्हणलं बाई, शांताबाई दिसूच नाही राहिल्या 2-4 दिवस झाले. मीच जाऊन येते म्हणलं आता घरी. हाव का? बरं झालं आलीस. आता उभाच राहणारच का? बस की खाली. होय होय, बसते बसते. शांताबाई, सून गावी गेली की काय तुमची? तुम्ही काम करत बसलाय? नाही ग, हाय स्वयंपाक करती. तिला देत होते मग भाजी गिजी खुडून. हाव का? बाई माझी सून तर मला एक काम करून देत नाही बघ. अहो तिला मी किती म्हणते मला काहीतरी करू दे, पण माझी सून एक कामाला हात लावून देत नाही बघ. मला पाण्याचा तांब्या उचलून देत नाही बघ. पाणी पण जागच्या जागी आणून देते. हाव का? बरं बरं. माझी सून पण मला काही करून देत नाही ग. पण बरं असतंय, नुसतं बसून बसून पण कंटाळा येतोय, म्हणून बसल्या बसल्या घेतली भाजी निसायला. नाहीतर करीत असते ती तिचंच. बरं थांब, मी तुझ्यासाठी चहा सांगते. बबिता, ए बबिता, कमला काकी आली बघ. 2 कप चहा टाक. बरं बरं, आणते आणते. मग काय चाललंय शांताबाई? काय नाही ग, बरं आहे मस्त निवांत. तुझं काय चाललंय? माझं पण बरं आहे बघा. काय सगळं मजेत आहे. होय काय? बरं बरं. तुमच्या सुनाचं लयच निवांतपणे काम असतंय वाटतं. चहा करायला अर्धा तास लागतोय वाटतं तुमच्या सुनेला. अगं काहीतरी काम करत असन ती दुसरं, त्याच्यामुळे लागला असन जरा वेळ. थांब, तिला सांगते मी परत एकदा. बबिता, चहा झाला असला तर घेऊन ये ग लवकर. होय होय झालाय, आलेच. तुमची गुड्डी लय दिवस झालं माहेरला आलीच नाही. अगं येणार आहे उद्या, आणि बबिता पण जाणार आहे माहेरला. आता नणंद घरी येणार आहे आणि बबिता माहेरला जाणार आहे व्हय? अगं बबिता पण लय दिवस झालं माहेरला गेलीच नाही, त्याच्यावर गुड्डी 2दा आलती. पण हिला पटायला पाहिजे ना, नणंद घरी येणार आहे, करायचं सवरायचं, तर ही माहेरला पळा लागली का? बाई माझी सून तशी नाही हो माय. माझी जर लेक यायचं म्हणलं तर अशी तयारीला लागते बाई, आणि माहेराचं तर नाव पण घेत नाही. अहो बबिताला म्हणा तुम्ही, गुड्डी येऊन गेल्याच्या नंतर तू जाय. हा हा, तू पण बराबरच म्हणतीस म्हणा. म्हणते मी तिला तसंच. होय होय, म्हण तसंच. शांताबाई, मला तरी वाटतंय आज मला काय चहा भेटत नाही. तास भरला 2 कप चहा घेऊन यायला. बया का व्हाची झालं बसली इथं, तुला चहा करायला एवढा वेळ लागतो का? अहो सासूबाई, अगोदर बनवलेली चहा फुटली होती, त्यामुळे मी दुसरी बनवली, त्यामुळे एवढा टाइम लागला. तरी पण चहा बनवायला तासभर नाही लागत, 5 मिनिटात चहा तयार होतोय. तोंड काय बघत बसतीस म्हटलं, दे लवकर चहा. सुनबाई, तुझ्या आईला कळव की तू उद्या येणार नाहीस म्हणून. गुड्डी येऊन गेली ना, मग तू जाय तुझ्या माहेराला. ह्या कमलाबाईनच माझ्या सासूबाईंचे कान भरले असतील. त्या आमच्या घरी आल्या रे आल्या तर आमच्यात भांडणं सुरू झाले म्हणून समजा. नुसतं कळ लावून जातात. पण सासूबाईंनी कशाला ऐकायचं यांचं? दुसऱ्यामुळे आपल्या घरात भांडणं होतात ना, कळायला नको का सासूबाईंना? याचं त्याचं ऐकून घरात भांडणं. जाऊ दे माय, ही बाई आली की आली, आमच्या घरात भांडणं लावून जाती. आता पुढे काय काय होणार आहे काय माहिती. आणखीन काय काय सांगते माझ्या सासूबाईंना. बरं झालं 4 शब्द सुनावले सुनेला तर तेव्हा कुठं सुना धाकात राहत्यात. शांताबाई, तुमच्या सुनेला काही चांगला चहा बनवता येत नाही. माझी सून बघा असा मस्त कडक चहा बनवते. बरं चला, मी निघते.